ठाण्यातील भीषण हत्याकांडासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे। ते म्हणजे हुसेन वरेकरने घडवलेला हत्याकांड हा पूर्वनियोजित कट असल्याचं समोर आल्याचं सहआयुक्त आशुतोष डुमरे यांनी म्हटलंय। घटनास्थळावरील खाद्यपदार्थांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली। या चाचणी अहवालानुसार शीतपेयामध्ये गुंगीच्या औषधांचे अंश आढळले आहेत। त्यामुळे अतिशय शांत डोक्याने आणि पूर्वनियोजित असा हत्याकांड होता असं सहआयुक्त आशुतोष डुमरे यांचं म्हणणं आहे। 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री हुसेन याने राज्याला हादरवून टाकणारी घटना घडवली। एवढ्या मोठ्या हत्याकांडानं ठाणे पोलीस सुद्धा चक्रावले होते। त्यानंतर या हल्ल्यातून वाचलेल्या हसनच्या बहिणीच्या जबाबातून पोलिसांना तपासासाठी बरीच माहिती मिळाली। मात्र अद्यापही हत्याकांडामागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। हसनने 27 फेब्रुवारीला रात्री सर्वांना पार्टी दिली आणि जेवणानंतर शीतपेय प्यायला दिलं। त्या शीतपेयामध्येच त्याने सर्वांना गुंगीचं औषध दिलं आणि हत्याकांड घडलं। शीतपेयाच्या फॉरेन्सिक चाचणीत गुंगीच्या औषधाचा अंश सापडल्याचं अहवालात सहआयुक्त आशुतोष डुमरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। निकेश, आपण होतो हसन वरेकरने हे जे भीषण हत्याकांड घडवलं असा पोलिसांचा दावा आहे। अतिशय पूर्वनियोजित असा कट असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। काय नेमकं सांगशील? नक्कीच वरेकर कुटुंबातील 14 जणांची निर्दयी हत्याकांड करणाऱ्या हसनने हत्याकांडाचा पूर्वनियोजित कट केल्याचा ठोस पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलाय। फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाला आहे त्यांनी शीतपेयातून गुंगीचे औषध मिसळून भीषण हत्याकांड केला असल्याची माहिती सहआयुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे। यामध्ये 5 जणांचा अहवाल आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला आहे। हसनची बायको, मुलगी, आई व वडील व स्वतः हसनचा अहवाल आला आहे। त्यात हसन सोडून बाकी चौघांनी हे गुंगीचं औषध मिसळलेलं असलेलं जे शीतपेय हे पिल्याचा अहवाल आतापर्यंत पोलिसांना निष्पन्न झालेला आहे। धन्यवाद निकेश या माहितीबद्दल। तो ठाण्यातील भीषण हत्याकांडाबाबत ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे। अतिशय पूर्वनियोजित कट होता। त्याने आदल्या दिवशी पार्टी दिली आणि त्यानंतर पार्टीमध्ये त्यानंतर औषध जे पेय देण्यात आलं त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळल्याचं स्पष्ट झालेलं आहे।